हाय, गुड मॉर्निंग. कशा आहे सगळे? आज मी लवकर उठले आणि शंभूही माझ्या मागोमाग उठला. तो लवकर उठल्यामुळे त्याची तयारी आज मी लवकर करून दिली. अंघोळ झाल्यानंतर तो लगेच किचनमध्ये माझ्याकडे आला आणि देवांकडे बोट दाखवू लागला. बोलता तर काही येत नाही, पण ॲक्शन करून दाखवतो. तो मला देव दाखवत होते. मग मी त्याला देवांचे दर्शन घेऊन दिले आणि देवाला सांगितले की माझ्या बाळाला चांगली बुद्धी दे, तुमचा आशीर्वाद नेहमी असू द्या. त्यानंतर मी भांडे घासायला घेतले. त्याचीही मध्ये गडबड चालू होती. तो मला भांडे घासू देत नव्हता. मीही नेहमी विचार करते की माझं बालपण खूप साधं गेलं आणि माझ्या आईवडिलांनीही मला खूप प्रेमाने वाढवलं. पण आई बनणं हे माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठं बदल ठरलं. पहिल्यांदा मला विचार यायचा की मी कशी आई होणार, माझ्याकडनं हे होईल का नाही होईल. नेहमी वाटायचं की मी रोजची कामं माझ्याकडनं कशी होतील, तरीही मी मुलाला कशी वेळ देऊ शकतील. परत माझीही सकाळची कामं असतात, मी ती लवकर उठून करते. आहोंचा टिफिन असतो, त्यानंतर शंभूचं जेवण बनवायचं असतो. ही सकाळची गडबड शंभूचीही मध्ये मध्ये असते. पण त्यांच्या गरजा भागवणं ही सगळे अनुभव मला नेहमी नवीन ऊर्जा देते. त्यामुळे मी नेहमी अजून त्यांच्यासाठी मनापासून काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न करते. त्यामध्ये माझी थोडी चिडचिड होते, रात्रीची झोप होत नाही. परत व्हिडिओ बनवणे, एडिटिंग करणे, त्यात खूप वेळ जातो. घरातही कामं असतात. पण शंभूच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघून मला पुन्हा खंबीर उभं राहण्याचे बळ भेटते. माझा प्रत्येक दिवस हा नवीन जातो आणि नवीन काही वेगळं करण्याचा मी प्रयत्न करते. मी नवीन स्वप्न बघते माझ्या कुटुंबासाठी, माझ्यासाठी. नवीन काय चांगले असतं मी त्याच्याकडे लक्ष देते. मुलाच्या एका हसण्याने आपलं सगळं दिवसाची टेन्शन, चिंता आणि त्याच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघून आपलं सगळं आपण विसरण्याचा प्रयत्न करतो. मुलासाठी आणि आपल्या परिवारासाठी सुंदर काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. थँक्यू सो मच तुम्ही माझा ब्लॉग बघितल्याबद्दल आणि असंच प्रेम असू द्या. बाय.